नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या सभोवतालचा निसर्ग, प्राणी, पक्षी केवळ पर्यावरणाचा भाग नाहीत, तर ते भविष्यातील घटनांचे संकेतही देतात. काही पक्षी हे घराबाहेर येणं अत्यंत शुभ मानलं जातं, तर काही पक्ष्यांचं आगमन किंवा त्यांचं ओरडणं एखाद्या अशुभ घटनेची चाहूल देखील आपल्याला लावू शकतं. तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला पक्षी आहे तो म्हणजे घार. घार हा पक्षी परलोक आणि मृत आत्म्यांशी जोडला जातो. जर घराच्या छतावरती वारंवार घार येऊन बसत असेल किंवा घार तुमच्या डोक्यावरनं वारंवार घिरट्या घालत असेल तर ते पितृदोषाचं लक्षण मानलं जातं. याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न नाहीत किंवा घरामध्ये एखादं मोठं संकट येण्याची ती चाहूल आहे. त्यानंतर कावळ्याला पितरांचा दूत मानलं जातं. मात्र जर अचानक तुमच्या घराच्या छतावर किंवा जवळपास मोठ्या संख्येनं कावळे अचानक जमा होत असतील आणि कर्कश आवाजामध्ये ओरडत असतील तर ते एखाद्या मोठ्या संकटाचं किंवा अपघाताचं सूचक आहे. सामूहिक रीतीनं कावळ्यांचं ओरडणं हे त्या भागावरती येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचेही संकेत असू शकतात. आता पुढचा प्राणी आहे वटवाघूळ. वटवाघूळ घरात येणं किंवा घराबाहेरच्या झाडावरती वटवाघळाचं वास्तव्य असणं हे देखील अशुभ मानलं जातं. हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. यामुळे घरामध्ये पैशांची चणचण, आजारपण किंवा कौटुंबिक कलह वाढण्याची देखील शक्यता असते. वटवाघळांचं आगमन हे तुमच्या भाग्यामध्ये अडथळे निर्माण करतं. त्यानंतर पुढचा प्राणी आहे म्हणजेच टिटवी. टिटवी हा पक्षी जर घराच्या छतावरती बसून रात्रीच्या वेळी ओरडत असेल तर ते देखील अत्यंत अशुभ मानलं जातं. ग्रामीण भागामध्ये असं मानलं जातं की टिटवीचं ओरडणं हे मृत्यूचं किंवा घरावरील मोठ्या संकटाचे संकेत आहेत. हा पक्षी घराच्या छतावरती अंडी घालणं देखील अशुभ मानलं जातं. त्यानंतर पुढचा पक्षी आहे तो म्हणजे गिधाड. गिधाड हा पक्षी सहसा वस्तीमध्ये दिसत नाही, परंतु तो जर तुमच्या घराच्या छतावर येऊन बसत असेल तर ते मृत्यू किंवा विनाशाचं प्रतीक मानलं जातं. हे अत्यंत गंभीर वास्तुदोषाचं लक्षण असून यामुळे आपल्या घराची प्रगती खुंटते हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, पक्ष्यांचे हे संकेत केवळ सावध करण्यासाठी असतात. अशा वेळी घाबरून न जाता देवाची उपासना करणं आणि घराची शुद्धी करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरावरती जर एखादं मोठं संकट येणार असेल तर नक्कीच तुम्ही या माध्यमातून ते जाणून घेऊ शकता आणि त्यावरती लवकरात लवकर उपाय करू शकता. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.